सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं सेकंड सेशनमध्ये. सो राईट टू लिबर्टी वी विल टॉक अबाउट म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा हक्क आपण त्याला म्हणतो. राईट टू लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क. म्हणजे बघा, एव्हरीवन हॅव देअर राईट्स, एव्हरीवन हॅव देअर फ्रीडम. म्हणजे बघा, एव्हरीवन हॅव देअर लिबर्टी. लिबर्टी म्हणजे काय? बघा, आपल्याला कुठे जायचं असेल किंवा आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल किंवा आपल्याला कुठे काही फिरायला जायचं असेल किंवा कुठे आपल्याला जायचं असेल बाहेर, तर आपण कोणाची परमिशन वगैरे घेतो का? हां, आई-वडिलांची घेतो. आई-वडिलांच्या व्यतिरिक्त करून आपण कुठे काही परमिशन घेत असतो का? तर देअर इज नॉट लाइक दॅट. आपण काही बोलायचं असेल, त्याचे आपण काही परमिशन घेत नाही. आपल्याला कुठे जायचं असेल, तर आपल्याला कुठे काही परमिशन घेत नाही. त्याचप्रमाणे जर आपल्याला शांततापूर्ण म्हणजे एकदम पीसफुली जर आपण कोणती मीटिंग वगैरे घ्यायची असेल, सोसायटीचं मीटिंग असो किंवा एरियामधला छोटासा सहभाग असतो, त्यासाठी आपण बेसिकली परमिशन काही जास्त घेत नाही. राइट. सो दिस इज द थिंग वी कॅन से अबाउट. आता आपण पुढचं बघून घ्या की व्हॉट वी हॅव वी विल लुक ॲट. सी, तर संविधानातले दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक असा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. So see what they are saying. So they are saying कि this is a very important right given by the constitution. It gives the guarantee to all the freedom necessary from the point of view of the individual. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या समोर जर स्वातंत्र्य आलं तर त्याला काय स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीबद्दलच्या या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये सांगितलेलं आहे. तर विचार दे तसे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वतंत्रपूर्ण एकत्र येण्याचं व सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे. संस्था व संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही फिरायचं स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला आवडीचा उद्योग, व्यवसाय करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. तशी व्हॉट लिबर्टी वी हॅव, व्हिच लिबर्टी वी हॅव? वी हॅव द फ्रीडम टू स्पीच और फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जर आपले मत जर मांडायचे असतील, तर त्याबद्दलचे आपण फ्री आहोत. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये बघा, आपल्या घरामध्ये आपले आजी-आजोबा असेल किंवा आपल्या एरियामध्ये असेल, आपल्या एरियामध्ये खूप लोकं पॉलिटिकल म्हणजे राजकीय घडामोडी किंवा क्रिकेट या जे सब्जेक्ट आहे किंवा स्पोर्ट्स या सब्जेक्टवरती जास्तीत जास्त बोलताना आपल्याला दिसतात. तर त्यांना कोण अडवू शकतो का? आन्सर इज नो. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. ते त्यांना हवे त्या विषयावर ते बोलू शकतात. हवे त्या विषयावर ते बोलू शकतात. राइट. तर त्यालाच आपण काय म्हटलं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे हवे त्या विषयावर ते बोलू शकतात आणि हवे त्या विषयाबद्दल त्यांचे मत हे मांडू शकतात. नंतर फ्रीडम ऑफ असेंबल पीसफुली. म्हणजे बघा, एकत्र येऊन ते लोकं एकमेकांसोबत गप्पा मारतात, एकत्रच येऊ शकतात. त्यांना कोणाचीही परमिशन घ्यायची गरज नाही. तर शांततापूर्ण एकत्र येण्याचं, सभा घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य परिपूर्ण आहे. नंतर संस्था आणि संघटना स्थापना करण्याची मीन्स ऑफ फ्रीडम टू फॉर्म द असोसिएशन ऑर युनियन्स. त्या सगळ्यांना ज्याप्रमाणे आपण मंडळ वगैरे म्हणतो, त्याच प्रकारचे सगळे काही गोष्टी त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. नंतर आपण बघूया द फ्रीडम टू मूव्ह द फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे काय, की संपूर्ण भारतात ते सगळीकडे फिरू शकतात. संपूर्ण भारतात ते सगळीकडे फिरू शकतात. नंतर फ्रीडम टू रिसाइड ऑर सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे काय, की तुम्ही संपूर्ण भारतामध्ये कुठेही जाऊन राहू शकता, कुठेही जाऊन आपण सेटलमेंट करू शकता आणि प्लस तुम्हाला द फ्रीडम ऑफ प्रॅक्टिस एनी लॉफुल प्रोफेशन ऑर टू कॅरी एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेसेस ऑन वन्स चॉईस. म्हणजे तुम्हाला तेच. सो यू हॅव द फ्रीडम की तुम्हाला हवं त्या व्यवसाय तुम्ही करू शकता. हवं त्या व्यवसाय तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला कोणीही बेसिकली अडवू शकत नाही. हां. दॅट इज अ थिंग. ओके. सो धिस इज अ थिंग आपण हे बोलू शकतो. आता पुढचा एक सेशन बघूया, डू यू नो सेशन. डू यू नो मध्ये काय सांगितलेलं आहे? तर या सेक्शनमध्ये आपण बघूया. The Constitution has given us the many rights, but we have to exercise this responsible. We have to exercise this responsibly.
We should take care of the other, do not get affected by our behavior. We have the freedom of expression, but we cannot speak or write anything that might or incite एनीवन्स टू व्हायलन्स. म्हणजे काय त्याने सांगितलेलं आहे, बघा आपल्याला या सगळ्या प्रकारे हे या मुद्द्यावरती मी येणार होतो. आपल्याला बघा, आपल्याला कुठेही फिरायचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला काहीही बोलायचं स्वातंत्र्य आहे. आपल्याला हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य आहे, राइट? आपल्याला निरनिराळे स्वातंत्र्य आपल्याला आहे. परंतु आपल्याला एक ही काळजी नेहमी घेतली पाहिजे, की त्या स्वातंत्र्याची अंमलबजावणी करताना व्हेनेव्हर वी आर एक्सरसाइजिंग आवर राइट्स, म्हणजे जेव्हा पण आपण आपल्या ज्या हक्कांची अंमलबजावणी करत असताना कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला हानी तर पोहोचत नाहीये ना, ह्याची आपल्याला नेहमी काळजी घ्यायला हवी. दिस मीन्स व्हॉट? दिस मीन्स कसं, की बघा आता फॉर एक्झाम्पल आपण बोलतो, की आपण गाणे वाजवून किंवा आपण एखाद्याच्या घरी गाणे वगैरे वगैरे वाजवून, टेप वगैरे वाजवून आपण काय करू शकतो, आपण आपला जो उत्सव आहे तो साजरा करू शकतो. परंतु एवढा जोरात आवाज करणं आपल्याला आपल्याला नेहमी एक काळजी घेतली पाहिजे, की आपला आवाज हा एवढा जास्त नसायला हवा, की जेणेकरून आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या परिसरामध्ये असणारे जे वृद्ध लोकं आहेत किंवा लहान बाळं आहेत किंवा दुसरे जे व्यक्ती आहेत, त्यांना त्रास होणार नाही असे कोणतेही कृत्य आपल्याला करायला नाहीयेत. म्हणजेच काय करायचे नाहीयेत आणि हे आपलं काय कर्तव्य आहे. म्हणजेच आपल्याला जेवढे हक्क पण आहेत, तेवढेच आपल्याला कर्तव्य सुद्धा आहेत. म्हणजे हक्कांची अंमलबजावणी करताना सो व्हेनेव्हर वी आर एक्सरसाइजिंग अवर राइट्स और व्हेनेव्हर वी आर whenever we are taking the benefits of our right, at that moment we should take care that that exercising or this process of exercising is not harming to anyone and also जेव्हा पण आपण काही बोलायचं असेल किंवा जेव्हाही आपण काही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपल्याला आहे, म्हणजे आपण आपलं मत मांडू शकतो. परंतु त्या मत मांडणीमुळे कोणाला राग येणार नाही किंवा कोण हिंसाला प्रवृत्त होणार नाही. अशा प्रकारचे आपल्याला नेहमी काळजी घ्यावी लागते. सो these आर अवर रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट वी हॅव हाऊ वी आर हँडलिंग अवर और एक्सरसाइजिंग अवर राइट्स. ठीक आहे. तर संविधानातील सर्वांच्या हक्काचे केवळ हिंडण्या, फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपलं संरक्षण संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणालाही नकारले जात नाही. उदाहरणार्थ आपल्या सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वर्क करणं हा हक्क सोपा वाटतो, परंतु हा खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळते. जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचा जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. तर का और कारण कारण शिवाय कोणत्याही व्यक्तीचा अटक करून स्नानबंधन करता येत नाही. नंतर आपण बघतोय, की स्वातंत्र्याच्या हक्कात अशा शिक्षणातील हक्काही समावेश करण्यात आला आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. सो सी व्हॉट दे आर सेयिंग, तर त्यांनी आपल्याला हेच बोललेलं आहे, की आपल्या सगळ्यांना सो व्हॉट दे आर सेयिंग, तर दे आर सेयिंग द राइट टू लिबर्टी इन द कॉन्स्टिट्यूशन हॅज गॅरंटीड द फ्रीडम ऑफ स्पीच, द मूव्हमेंट अँड अल्सो दे प्रोव्हाइडेड द सिक्युरिटी टू अस टू कीप अस सेल्फ, म्हणजे कीप अस सेफ. म्हणजे बघा, आपल्या सगळ्यांना एक अधिकार आहे, आपल्या सगळ्यांना एक हक्क आहे, की जेणेकरून आपल्याला जे जे काही फ्रीडम आहे किंवा जे काही आपल्याला बोलायचं आहे, ते आपण नक्की बोलू शकतो. आपला जो फ्रीडम आहे तो आपण नक्की एक्सप्रेस करू शकतो. परंतु त्यासोबत आपल्याला एक सिक्युरिटी पण आहे. म्हणजे त्यासोबत आपल्याला एक संरक्षण पण आहे. ते बघा, बघा कोणीही व्यक्ती आपला जो फ्रीडम टू लिव्ह आहे, म्हणजे आपल्याला जो जगण्याचा हक्क आहे, जो राइट टू लिव्ह आहे, तो कोणीही हिरकू शकत नाही. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण याचा बघूया. जर एक्स-वाय-झेड व्यक्ती मला मला येऊन मारते किंवा मला मारून टाकते. तर अशा प्रकारचा म्हणजे तो काय करत आहे, माझा जो जगायचा हक्क आहे, तो छीनून घेत आहे. तो माझा जो जगायचा हक्क आहे, तो माझ्याकडून हिरावून घेत आहे, माझ्याकडून छीनून घेत आहे. म्हणजे काय करतो, ही इज टेकिंग माय राइट टू लिव्ह. सो सी त्या एक्स-वाय-झेड जो पर्सन आहे, त्याला बेसिकली सजा होणारच आहे. त्याला पकडण्यात येणार आहे. त्याला त्याला पकडण्यात येणार. त्याचे काय जे मृत्यू झालेला असेल किंवा माझी जर मृत्यू झाली असेल, तर त्याला बेसिकली
आपण बोलत होतो, की त्याला कोणती सजा होणार आहे, कोर्ट हा सजा त्याला देणारच आहे. तर बघा, आपल्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्ती म्हणजे आपण एकमेकांचा हक्क हा हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपण सगळ्यांना जो स्वातंत्र्याच्या हक्कासोबतच विथ द राइट टू लिबर्टी, वी हॅव द वन मोर राइट दॅट वी कॉल्ड ॲज द राइट टू एज्युकेशन. म्हणजे त्याचं काय आपण बोलूया शिक्षणाचा हक्क. शिक्षणाच्या म्हणजे 6 ते 14 वर्षातल्या प्रत्येक मुलाला 6 ते 14 वर्षाच्या प्रत्येक मुलाला काय आहे तर तो एज्युकेशन घेऊ शकतो आणि त्याला फ्रीमध्ये एज्युकेशन आपण बोलतो बेसिकली आपल्या देशामध्ये किंवा आपल्या गव्हर्नमेंट थ्रू त्यांना भेटत असतो. ठीक आहे. म्हणजे या सगळ्यात आणि आणि हा हक्क आहे त्यांना कोणत्याही अ, क्षेत्रात किंवा कोणत्याही व्यक्ती हा हक्क त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर त्यांना परिपूर्ण अधिकार आहे. त्यांना परिपूर्ण स्वतंत्रता व स्वातंत्र्याचा हक्क आहेच आहे आणि जगण्याचा सुद्धा हक्क त्यांना आहे. नेक्स्ट वी विल सी द राइट एज्युकेशन एक्सप्लॉइटेशन राइट्स अगेन्स्ट द एक्सप्लॉइटेशन म्हणजे काय, की शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय आपण जाणून घेऊया. बघा, शोषण थांबवण्यासाठी शोषणातलं बळी न पडण्याचे आपले शोषण किंवा पिळवणूक होणे होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क आहे. म्हणजे काय? व्हॉट दे आर सेयिंग, द राइट अगेन्स्ट द एक्सप्लॉइटेशन इम्प्लाइज द राइट टू प्रिव्हेंट द एक्सप्लॉइटेशन. म्हणजे बघा, कोणी आपलं शोषण तर करत नाहीये किंवा कोणी आपला पिळवून तर घेत नाहीये. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीकडून म्हणजे एक्स-वाय-झेड आहे. एक्स-वाय-झेड व्यक्तीकडून मी काम करून घेतोय, परंतु मी त्याच्या कामाचे त्याला मोबदला देतच नाहीये. मी त्याला पैसेच देत नाही. फक्त मी त्याच्याकडून राब त्याच्याकडून काम करून घेतोय. तर म्हणजेच मी काय करतोय, बेसिकली त्याचं शोषण करत आहे. त्याचं मी शोषण करत आहे. अशा प्रकारचे आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो. म्हणजे बघा, तर त्या एक्स-वाय-झेड माणसाला त्या एक्स-वाय-झेड माणसाला राइट अगेन्स्ट द एक्सप्लॉइटेशन आहे. म्हणजे त्याला शोषणाविरुद्धचा हक्क त्याच्याकडे आहे. म्हणजे त्याचं जर शोषण होत असेल, तर तो माझ्या खिलाफ आवाज उठवू शकतो. तो माझ्या अगेन्स्ट ॲक्शन हा घेऊ शकतो. म्हणजे कायदेशीर घटनात्मक किंवा कायदेशीर गोष्टीमुळे तो माझ्या अगेन्स्ट किंवा माझ्या विरुद्ध तो काही ना काही कार्य हे करू शकतो. पण कायदेशीर हां. बघा. While the Constitution have banned all the oppression through the right against the exploitation, it has made the special provision to prevent the exploitation of the children. According to its provided, the exploit children under the 14 age are the hazardous or in the hazardous place. The children cannot be employed or made to work in the factories or mines. Exploitations includes the bond labor and the forcing somebody to work against his or his wish and treating somebody like a slave. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये बघा मग मी काय करतोय तर एक्स-वाय-झेड जो व्यक्ती आहे, त्याला मी पगारही देत नाहीये, परंतु मी त्याच्याकडून त्याची इच्छाही नाहीये माझ्याकडे काम करून घ्यायचं, पण तरीसुद्धा मी त्याला राबवतोय. मी त्याच्याकडून काम करून घेतोय. तर बघा, हे जो हक्क आहे, अशा प्रकारचे जे काही गोष्ट आहे, अशा प्रकारच्या गोष्टीला शोषण करणे असं म्हणतात. तर बघा, काही-काही जागी आपण बोलवतो, की लहान-लहान मुलं काम करत असतात. 14 वर्षाखाली जे मुलं आहेत, ते काम करत असतात किंवा 18 वर्षाखालील जे मुलं आहेत, ते काम करत असतात. तर त्यांचं काय होतं बेसिकली एका प्रकारे शोषण घेतलं जातं. का? कारण त्यांचं जे वय आहे, ते आता शिकायचं वय आहे. त्यांचं एज्युकेशन घ्यायचं वय आहे. परंतु त्या एज्युकेशनच्या वयामध्ये त्याला जर त्याच्याकडून जर काम करून घेतलं असेल किंवा म्हणजे त्याचा जो हक्क आहे, बेसिकली त्याच्या हक्कापासून त्याला वंचित केलं जातं. त्याच्या हक्कापासून त्याला दूर ठेवलं जातं. म्हणजे काय होतं त्याचं एक्सप्लॉयशन होतं. एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय? त्याचं शोषण होत असतं आणि या शोषणाच्या अगेन्स्ट त्या माणसाला परिपूर्ण हक्क आहे, की तो आपल्याकडे ॲक्शन्स घेऊ शकतो. तर बघा, डिनाइंग द legitimate compensation, denying the legitimate compensation, making them to exercise or we can say the strenuous work, the starving them or ill treatment them. Generally, the women, children, and the weaker section of the society and the powerless people are exploited. These rights enable us to stand against the kind of exploitation. तर म्हणजे बघा, यामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे, की शोषणाविरुद्धचा कायदा म्हणजे बघा, स्त्री असेल
स्त्री असेल किंवा लहान मुलं असेल किंवा एक जातीच्या बेसिसवरती जर कोण असेल किंवा मजदूर वगैरे असेल, त्याच्यावरती जुलूम करून, त्याच्यावरती जबरदस्ती करून आपण त्यांचं शोषण करू शकत नाही. आणि जर एखादा व्यक्ती शोषण करत आहे किंवा करत आहे, म्हणजे भले तो स्त्रीचं शोषण असो, लहान मुलाचं शोषण असो किंवा कामगाराचं शोषण असो किंवा एका कमजोर व्यक्तीचा असो, म्हणजे सत्ताहीन लोकांचे जे शोषण असो, तर कशा प्रकारचं शोषण तो करू शकत नाही आणि त्याला कायदेनुसार आपण बोलतो, त्याला त्या व्यक्तीबद्दल म्हणजे जो व्यक्ती त्याच्याकडे शोषण करत आहे, त्या व्यक्ती अगेन्स्ट ॲक्शन घेऊ शकतो. त्या व्यक्ती अगेन्स्ट तो ॲक्शन घेऊ शकतात कायद्यानुसार. ओके. सो these are the some things that we have आणि अशा प्रकारचे काही फंडामेंटल राइट्स आपले आहेत. तर पार्ट 1 मध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण असे काही फंडामेंटल राइट्स आपण बघितलेले आहे. पार्ट 2 मध्ये आपण दुसरे काही फंडामेंटल राइट्स आपण बघणार आहोत. तर कोणते-कोणते फंडामेंटल राइट्स आपण पार्ट 1 मध्ये बघितले, ते आपण छोटं पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊया. तो शोषणाविरुद्धचा हक्क सर्वात प्रथम वाला आपण पहिले बघूया. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेतलं, की हक्क म्हणजे काय? की वी हॅव सीन व्हॉट डू वी मीन बाय द राइट्स दॅट वी विल लूक ॲट फर्स्ट अँड देन वी हॅव लूक ॲट दिस समतेचा हक्क. सो राइट टू और वी कॅन से राइट टू इक्वालिटी म्हणजे आपण सगळेजण समान आहोत हे आपण बघितलं होतं. नंतर राइट टू लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क आपण बघितलेलं होतं. अँड वी कॅन से राइट टू और वी कॅन से द राइट अगेन्स्ट द एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क सुद्धा आपल्याकडे आहे. तर हे 3 जे मूलभूत हक्क आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे, की जेणेकरून आपले कोणते हक्क आहेत आणि आपले कोणते हक्क आहेत ते सुद्धा जाणणे गरजेचं आहे आणि आपले जे हक्क कोण छिनवून घेत असेल म्हणजे आपला कोण शोषण करत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवायचा पण हक्क आपल्याला आहे. हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला कळायला हवं, की मीन्स आय एम सेयिंग की व्हॉट राइट्स वी हॅव दॅट वी हॅव ऑलरेडी सीन. बट इफ समवन इज टेकिंग अवर राइट्स और टेकिंग आउट अवर राइट्स forcefully or someone is exploiting us forcefully exploiting us forcefully, even at this scenarios, we have a right to raise the voice against that person or that uh, personality. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपण आवाज उठवू शकतो हा सुद्धा हक्क आपल्याला दिलेला आहे. सो these are the some rights we have looked today. I hope हा लेसन तुम्हाला कळाला असेल. सो this is it about the lesson. I hope you have understood this lesson. In case no, you guys can ask तुम्ही विचारू शकता and please solve the exercise and send it to me. जर हा जो आय होप तुम्हाला हा लेसन कळाला असेल. इन केस नो तुम्ही पुन्हा विचारू शकता. काही जर अडलेलं असेल तर यू गाईज कॅन आस्क तुम्ही विचारू शकता आणि याचा जो स्वाध्याय आहे आपल्याला होमवर्क म्हणून सोडवायचा आहे. ठीक आहे? या.